ठाण्यातील चैत्र नवरात्र उत्सवाच्या उत्साहाला भक्तिमय वातावरणामध्ये प्रारंभ झाला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम क्रीडांगणामध्ये धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात पहिल्याच दिवशी भक्ती संगीताच्या सुरेल कार्यक्रमाने वातावरण भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाले। यावेळी उपस्थित भाविक रसिक महिलांनी तर मंडपातच फेर धरून मातृशक्तीच्या सुरेल सादरीकरणाला दाद दिली। चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्र नवरात्र उत्सवात देवीची प्राणप्रतिष्ठापना करून सहकुटुंब विधिवत पूजन केले। ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते देवी मातेची विधिवत आरतीही करण्यात आली। यावेळी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रकाश कोटवानी, राहुल लोंढे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होती। या नवरात्री सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी मातृशक्तीच्या कलेचा आविष्कार पाहावयास मिळाला। प्रसिद्ध गायिका धनश्री देशपांडे, केतकी भावी जोशी आणि केतकी चैतन्य यांच्यासह संपूर्ण महिला वाद्यवृंदांचा सहभाग असलेला उदग अंबे उदे हा देवी मातेचा जागर कार्यक्रम पार पडला। देवी मातेच्या स्तुतिगीतांसह अनेक नव्या जुन्या आणि पारंपरिक हिंदी मराठी गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला भक्तिमय रंग चैत्र नवरात्र उत्सव आजपासून सुरू झालेला आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून, यांच्या आयोजनाखाली, मार्गदर्शनाप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे आजपासून हा नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे। भव्य दिव्य असा कार्यक्रम प्रतिवर्षी साजरा होत असतो। अगदी देवीच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत सर्वच कार्यक्रम भव्य दिव्य असतो। रोजच अन्नदान केलेलं इथे सुरू असतं। त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम दिवस आयोजित केले जातात। आज धनश्री लेले यांचा कार्यक्रम सुरू आहे। उद्या वर्षा उजगावकर येथे येणार आहेत आणि अशा प्रकारे या ठाणे शहरातील सर्वच नागरिक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात। या देवीच्या नवरात्र उत्सवाचं एक परिक्रमा या रात्रंदिवस सुरू असतात आणि नागरिक त्यामध्ये सहभागी होतात। दिवसेदिवस हा नवरात्र उत्सव अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आणि देवी भक्तांच्या प्रतिसादाप्रमाणे जोरात सुरू असतो। एकनाथ शिंदे साहेब हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे खरे आणि कट्टर शिष्य आहेत आणि या कोपरीमध्ये हा जो चैत्र नवरात्र आपण बघतोय, जसं टेमिना केला दिघे साहेबांनी जो शारदीय नवरात्र उत्सव सुरू केला होता, त्याचप्रमाणे 1997 का 98 ला हा चैत्र नवरात्र उत्सव दिघे साहेबांनी कोपरीमध्ये सुरू केला। पण दिघे साहेब गेल्यानंतर काही खंड त्याच्यामध्ये पडला। दिघे साहेबांचे बरेच शिष्य होते, ते स्वतःला शिष्य समजत होते, त्यांना ते दिसलं नाही। पण मी आधी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब हे दिघे साहेबांचे खरे शिष्य आहेत, की दिघे साहेबांची सगळी संस्कृती, सगळ्या परंपरा, सगळे कार्यक्रम एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे घेऊन आले, पुढे चालू ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये आतापर्यंत कुठलाही खंड पडलेला नाही। त्यातलाच हा ठाणे पूर्वचा जामदे चैत्र नवरात्र उत्सव हा आपण पाहतोय। आज सुरुवात झालेली आहे। गेली अनेक वर्ष स्वतः शिंदे साहेब यामध्ये सहभागी असतात। देवीच्या आगमनापासून ते 108 प्रदक्षिणा स्वतः ते मारतात। फक्त नेतेगिरी करत नाहीत, तर भक्त म्हणून, कार्यकर्ता म्हणून काम करतात, लोकांमध्ये जातात आणि लोकांनाही वाटतं की दिघे साहेबांची परंपरा शिंदे साहेबांनी पुढे चालू ठेवलेली आहे। आणि आपण पाहतोय की या देवीचा आशीर्वाद जसे दिघे साहेबांना प्राप्त होते, तशीच अनुभूती या जय आंबेची शिंदे साहेबांनाही मिळते। आणि ठाणे पूर्वमध्ये हा आगळा वेगळा धार्मिक चैत्र नवरात्र उत्सव लोक येतात, दर्शन घेतात, मनोभावे देवीची पूजा करतात आणि नमस्कार करतात।